धुळे व नंदुरबार जिल्ह्यात गुटखा विक्रीचे केंद्रबिंदू पानसेमल. दररोज होते महाराष्ट्राच्या हद्दीत लाखो रुपयांची गुटखा तस्करी. महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत गुटखा तस्करी व विक्री केंद्रबिंदू असलेल्या मध्य प्रदेशातील पानसेमल येथील गुटखा तस्कराने अवैध मार्गाने दररोज लाखो रुपयांचा गुटखा धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सहजपणे आणत असल्याने या गुटखा तस्कराला आळा घालणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेलगत असलेल्या गावांमधून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सहजपणे या तस्करांकडून गुटखा तस्करी व विक्री केली जात आहे. राज्यात प्रतिबंध असलेल्या तंबाखू मिश्रित गुटखा साठा व विक्रीस बंदी असल्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाने यावर नियंत्रण मिळवले असताना देखील पानसेमल येथून लाखो रुपयांचा गुटखा अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणला जात आहे. त्यामुळे पानसेमल येथील गुटखा तस्कराची पाळेमुळे दोन्ही जिल्ह्यातील पोलीस प्रशासन खोदून काढतील का आणि या तस्करास प्रचंड पैसा कमवण्याच्या नादात सहकार्य करणाऱ्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील गुटखा तस्करांना गजाआड करतील का, असा प्रश्न विचारला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, नरेंद्र बागले, शहादा.